आज प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल यात काही शंका नाही. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झाला विकी सिंग, समोर फलंदाज अक्षय नार्वेकर. दोन्ही संघांना आमच्या कमेंट बॉक्स कडून हार्दिक शुभेच्छा असतील. फील्ड प्लेसमेंट आपण बघूया. 30 सर्कलच्या बाहेर आपण फील्ड प्लेसमेंट बघतोय. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर. पहिला चेंडू डेड बॉलचा इशारा. विकी सिंग गोलंदाजच्या मार्गावर होता, मात्र फलंदाज तिथे तयार नव्हता. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. चांगले विकेट, चांगली खेळपट्टी इथे तुम्ही बघणार आहात. फलंदाज मनमुराद या खेळपट्टीचा आनंद लुटतील. विकी याचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू, लेट कटचा फटका खेळलाय. बघितलं बॅक गली क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी खातं उघडलंय. उजव्या हाताचा फलंदाज अक्षय नार्वेकर याने. 1 धाव फार महत्वाची असते मित्रांनो. म्हणूनच म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन ही लोकल, तर क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल. डबल आणि सिंगल या धावसंख्येवर जास्तीत जास्त भर देणं फार महत्त्वाचं असतं. जो सुरुवात करतायत धाव सावरणं फार गरजेचं आहे. सलामी योग्य ती देणं फार गरजेचं आहे आणि ते काम इथे फलंदाज करतील यात काही शंका नाही. आता स्ट्रायकिंगकडे फलंदाज तुषार कदम. लेफ्ट आर्मचा मारा, चांगला चेंडू होता, आत वळणारा चेंडू होता. फलंदाजाने त्याला डिफेन्स केले. फॉरवर्ड डिफेन्स याला म्हटलं जातं. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने या चेंडूला थांबवलंय. गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू खेळला. धाव घेण्याचा मौका नाही, धाव घेण्याची संधी नाही. धावफलकावर धावा 1. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडूला खेळायचा प्रयास होता. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. सामंजस्यपणा असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी अद्ययावत असणं फार गरजेचं आहे. फलंदाजाने हा अभ्यास करायला हवा. त्यांच्याकडे तशी गुणवत्ता असायला हवी. दोन्ही फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आत उतरत आहेत त्यावेळेस 100% एफर्ट, 100% योगदान त्यांचं असायला हवं. धावफलकावर सध्याची स्थिती आहे की बिनबाद 1 धावा, 3 चेंडू समाप्त झालेत. गोलंदाज विकी तयार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र स्विंग केलं होतं या चेंडूला, आत वळवलं होतं या चेंडूला गोलंदाजाने. अपील जोरदार केलं होतं. पंचाने अपील ते पेटवून लावलंय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 1 धावा फलंदाजी करणाऱ्या बालाजी लॉयन्स या संघाची. खूपच सुंदर, साफसुथरं आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आयोजकांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेलाय. इनसाइड आउट करून या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय. 1 धाव, 1 धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 5 चेंडूची समाप्ती झाली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 2 धावा. आता पहिल्या षटकातील 1 चेंडू असेल. खरं तर पहिलं षटक हे सांभाळून खेळायचं असतं आणि तेच काम हे दोन्ही फलंदाज करतायत. पुन्हा फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस केले जात आहेत, बदल काही केले जात आहेत. मिड ऑफ शॉर्ट कव्हर. हो, चांगला चेंडू होता गोलंदाजाद्वारे. थोडासा आपण बघितलं तर उसळी घेणारा चेंडू होता. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हारल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 2. 2 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. ऑफिशियल्स आपण बघतायत खूप चांगलं काम करण्याच्या उद्देशाने या टुर्नामेंट्समध्ये ते उतरलेत. आमच्या युट्यूबची टीम सुद्धा खूप चांगलं काम करते, यात काही शंका नाही. डिजिटल स्कोर अपडेटर मनोज सवच्चे, कॅमेरामॅन म्हणून आपण बघतायत माझ्या डाव्या बाजूला शुभम सुर्वे. भरपूर अनुभव त्यांचा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खरं तर योगदान मिळतंय गिरीश कोचरेकर आणि सोनम चव्हाण या दोघांचंही. सोनम चव्हाण मॅडम तिथे उपस्थित आहेत. तुम्हीच रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाहत असतोय आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहकार्य इथे लाभतंय www.tenniscricket.in यांच्या माध्यमातून. मॅचकडे वळत असताना आता नंबर 2चं षटक कोण घेऊन येईल, कारण पॉवर प्लेचं षटक गोलंदाजाने पॉवरफुल टाकलंय असं मला हरकत नाही. विकी सिंग यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 5 षटकांचा हा मॅच आहे. सीमित 5 षटकांमध्ये जर आपण अंदाज बघितला या खेळपट्टीचा तर आम्ही सकाळच्या सत्रामध्ये निरीक्षण केलं होतं आणि 5 षटकांमध्ये
60च्या आसपास हा धावपळ या खेळपट्टीवर जायला हवा. तशी स्थिती सध्या नाही आहे. सकाळच्या सत्रामध्ये जो ओलावा आहे त्या कारणाने कदाचित गोलंदाज इकडे हेवी ठरतात, गोलंदाज वरचढ ठरतायत असं म्हणायला काही हरकत नाही. होऊ शकतं तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातोय www.tenniscricket.in. आदरणीय सन्मान्य संतोष नाणेकर, एक अशी व्यक्ती ज्याने टेनिस क्रिकेटपटूंना ओळख करून दिली, त्यांना ओळख मिळवून दिली, प्रसिद्धी मिळवून दिली. पहिला प्रयत्न करणारी ही महान व्यक्ती, या महान व्यक्तींना कोण विसरेल. कारण टेनिस क्रिकेटपटू आज आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन चांगलं प्रदर्शन करू लागलेत, चांगला खेळ करू लागलेत, अनेक स्पर्धा ते गाजवू लागलेत. मग ते दुबई असो, कतार असो, दोहा असो, या परिसरामध्ये जाऊन आपल्या परिसरातील, या मुंबई पट्ट्यातील, महाराष्ट्रातील, या भारतातील बरेचसे टेनिस क्रिकेटपटू हे आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन चांगलं प्रदर्शन करत आहेत. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय ते रोहित रुद्र आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे तुषार कदम. लेफ्ट आर्मचा मारा, हा लेग ब्रेक चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, एक धाव पूर्ण केली. 2 षटरक्षक चेंडू उचलेपर्यंत फलंदाजाकडे संधी होती, लगेचच दुसरी धाव ते पूर्ण करतायत. या 2 धावणीची धाव पुढे सरकतोय. धाव संख्या झाली ती 4. 4 रन्स ऑन द बोर्ड. एक आकडा फार महत्वाचा आहे मित्रांनो. अनेक काही माहिती, अनेक इतिहास आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक आकड्यानुसार येत असतात. पुन्हा थोडीशी चर्चा होते. गोलंदाजाला मार्गदर्शन करण्याकरता त्यांचे इतर सहकारी येत आहेत, गायडन्स करण्याकरता. हे लक्षात ठेवायला हवं. टाइम इज मनी, वेळेकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत त्यांच्या माहितीकरता वेदांत वॉरियर्स विरुद्ध बालाजी लॉयन्स या 2 बलाढ्य संघादरम्यान हा पहिला मॅच होतोय. प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आम्ही स्वागत करतोय. अजूनही चौकार आणि षटकारांच्या शोधामध्ये आहेत एक खेळाडू. 1 षटक आणि 1 चेंडू समाप्त झालाय. धावपळकर धावा आहेत त्या फक्त 4 धावा. चांगलं रोखले आतापर्यंत गोलंदाजाने फलंदाजाला. राऊंड द विकेटचा मारा, पुन्हा एक चांगला चेंडू केलाय, ब्रेक केलाय चेंडूला, लेग ब्रेक चेंडू केलाय, मिडल स्टंप पूर्ण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या आहे ती 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. फील्ड प्लेसमेंट आपण जर बघितलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये ठेवलाय. थोडंसं जोरकस मारण्याचा प्रयास केला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन हे पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद झालाय धावसंख्या 4 असताना. जोरकस मारण्याचा प्रयास केला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन हे पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद झालाय धावसंख्या 4. छोटा भाऊ किती करता बघू शकतायत. पहिल्या विकेटचं पतन गेल्यानंतर आता जो क्रमांक 3 वर येणारा खेळाडू असेल त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. खरं तर पहिले 2 फलंदाज सलामी मोठी सलामी देऊ शकले नाही. 4 धावांचे योगदान दिलं या दोन्ही फलंदाजांनी मिळून आणि नुकताच बाद झालेला फलंदाज तुषार कदम, त्याचं बघितलं आपण तर त्याच्या पोटामध्ये फक्त 3 धावा जमा झाल्यात. आता नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या म्हणजेच सचिन मांजरेकर. गोलंदाज तयार, यश प्राप्त करणारा गोलंदाज. शॉट ऑफ लेन, ऑफ स्टंपर सफळ झालाय आणि चेंडूला वळवलं जातं लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने आणि हा आलाय पहिला चौकार. दॅट्स 4 रन्स. एक चांगलं तंत्र फलंदाजाचं आपण आता नुकताच बघितलंय. सफळ झालाय आणि चेंडूला वळवलं जातं लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने आणि हा आलाय पहिला चौकार. दॅट्स 4 रन्स. एक चांगलं तंत्र फलंदाजाचं आपण आता नुकताच. 4 धावांची धाव पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 8. थोडासा दबाव आता कमी करण्याकरता हा चौकार उपयोगी ठरेल असं मला तरी वाटतंय. फलंदाज अक्षय नार्वेकर. 4 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडल्यानंतर धावसंख्या झाली ती 8. पहिला चौकार ठोकण्याचा मान मिळतोय
या फलंदाजाला प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेतील खरं तर एक दिवसीय सामना सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं जॉन एंड्रिच या इंग्लंडच्या महान क्रिकेटपटूने 5 जानेवारी 1931 साली पहिला चौकार ठोकला होता आणि त्या चौकार ठोकण्याचा मान मिळाला तो फलंदाज अक्षय या खेळाडूला. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 8. गोलंदाज तयार. इनसाइड आउट करून चेंडूला खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. लाजवाब स्ट्रोक. सुंदर असा चौकार खेळलाय. 4 धावा पुन्हा एकदा तो अंकित करतोय. 4 धावा पुन्हा इनसाइड आउट करून चेंडूला खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. लाजवाब स्ट्रोक. सुंदर असा चौकार खेळलाय. चांगलं तंत्र आता फलंदाजाचं पाहायला मिळतं. व्यक्तिगत 9 या धावसंख्येवर खेळतोय अक्षय. इज अ डेंजर मॅन. हा घातकाचा खेळाडू आहे. सलामीला येऊन अनेक स्पर्धा त्याने गाजवलेत. पुन्हा आता बघितलं स्क्वेअरकटचा फटका पाहायला मिळतोय. डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण आता तो ह्या क्षणाला करतोय. एका धावेची धावसंख्येत पुन्हा बदल झालाय. धावसंख्या झाली ती 13. षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 13. सुरुवात खराब झाल्यानंतर डाव सावरणं फार गरजेचं आहे आणि ते काम करण्याकरता आक्रमक पावित्र्य घेणं सुद्धा फार महत्वाचं होतं. अक्षयद्वारे हे सर्व काही होतंय. संघाला जी गरज आहे ती गरज तो पूर्ण करून देतोय. एका बाजूला सचिन मांजरेकर या खेळाडूला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल. क्रमांक 3 वर आलेला खेळाडू आहे. सचिन म्हटलं तर आपल्या समोर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची प्रतिमा हे नेहमीच येईलच. आणि हेच कारण हेच ते मैदान आहे. या मैदान गाजवणारा खेळाडू आहे. या मैदानातून पुढे आलेला खेळाडू आहे. क्रिकेट के भगवान ज्याला म्हटलं जातंय, क्रिकेटमधील देव ज्याला म्हटलं जातंय, असं सचिन तेंडुलकर सरांची आठवण मला या क्षणाला झाली. गोलंदाजी मार्गावर नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजाला विकी सिंग सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं षटक टाकण्याकरता तो आलाय. धावसंख्या आहे सध्याच्या स्थितीला बालाजी लॉयन्स या संघाची ती 1 गडी बाद 13. पॉवर प्ले नंतर आपण बघतोय पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक हे सीमारेषा लगत तैनात केले गेलेत. त्याच्यानंतर बघितलं की 4 खेळाडू आणखीन 38 सर्कलच्या आत असतील. जी आखणी आहे, जे नियोजन आहे, त्या नियोजना पद्धतीने जे काही ऑब्लिगेशन आहे, जी काही बंधनं आहेत ती बंधनं इकडे पाळणं फार गरजेचं आहे आणि खेळाडू ते काम करत आहेत. विकी सिंग गोलंदाजी मार्गावर एक चांगला खेळाडू आहे. पण अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट समोर. शॉट ऑफ प्लेइंग चेंडू बॅटचा हलकसं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता. मात्र तो हातामध्ये गॅदर करू शकला नाही. निर्धाव चेंडूची नोंद केली जाईल. थोडासा प्रेशर आणणारा चेंडू असेल. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू होता. विकी याने पहिलं षटक प्रभावी टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 2 धावा मोजल्यात आणि आता व्यक्तिगत असं तो 2रं षटक टाकतोय. चांगली सुरुवात नो डाऊट. शॉट ऑफ लाईन पूल करण्याच्या इराद्याने एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. इन दी एअर चेंडू हवेमध्ये आहे. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद होतोय. यस इज गॉन. शॉट ऑफ लाईन पूल करण्याच्या इराद्याने एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. इन दी एअर चेंडू हवेमध्ये आहे. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन पहिल्या विकेटचं पतन झालं त्यावेळेस धावसंख्या 4 होती आणि आता लगेचच बघतोय आपण दुसऱ्या विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 13. 2 गडी बाद 13. सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. अक्षय नार्वेकर सुद्धा बाद झाला. तुषार कदम हा खेळाडू सुद्धा बाद झालाय आणि आता मधल्या फळीतील फलंदाज पवन हा मैदानाच्यात उतरलाय. संकटमोचक म्हणून त्यांना म्हणावं लागेल. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचा वापर या क्षणाला करावा लागेल. कारण 5 षटकांचा मॅच आहे. या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असायला हवा, ध्येय असायला हवं. तर बालाजी लॉयन्स या संघाचं धावसंख्या 13. स्ट्रायकिंगकडे आता फलंदाज गेलाय तो म्हणजेच सचिन मांजरेकर. सचिन मांजरेकर इज ऑन स्ट्राईक. पिच पॉइंट, थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर,
लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. स्कूपचा फटका बघायला मिळतोय इन द एअर आणि हा झेल ड्रॉप होतोय. मॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हाराल मॅच. हा सोपा झेल ड्रॉप झालाय. एक जीवनदान दिलं गेलंय या फलंदाजाला. जीवनदान दिल्यानंतर त्याचा तो फायदा उचलेल का? आणखीन एक विकेट्स विकी सिंग याच्या खात्यामध्ये जमा झाले असतील. मात्र इथे सोपा झेल सोडलाय या क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा रूपांतर एका धावसंख्येवर झाले. धावसंख्या एकीने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 14. स्कोअर मूव्ज ऑन 40. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने 12 करण्याकरता सज्ज झालाय. 10 ते 12 पावलं त्याने आपले मोजलेत आणि तो पुढे सरसावतोय. डिफेन्स करायचं होतं फलंदाजाला. बघितलं बॅकफुटला करायला आणि चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. त्या 2 धावांची धावसंख्येत बदल होत असताना धावसंख्या झाली ती 16. 2 षटकं आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या आहे ती 16 धावा, 2 गडी बाद. विकेटचं पतन झटपट झाल्यानंतर थोडंसं प्रेशर असेल. त्या प्रेशरमधून बाहेर निघावं लागेल. प्रत्येक खेळाडूने ठरवायला हवं की मी संघाकरता माझं 100% योगदान देईन. माझ्यावर संपूर्ण जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी खेळ करेन. ते प्रत्येक खेळाडूने ठरवायला हवं. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय ऑन दी अप. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेची धावसंख्येत बदल होत असताना धावसंख्या झाली ती 17. भरपूर सुधारणा आज या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. चर्चा त्यांची सुद्धा आपण करणार आहोत. अनेक टेनिस क्रिकेटपटू जे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत त्यांचं सुद्धा वर्णन काही जसा वेळ मिळेल तसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विकी सिंग त्याच्या कोट्यातील आता शेवटचा चेंडू असेल. चेंडूला हलक्या हाताने कट केलंय. चांगली दिशा दाखवली या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता फलंदाज धावतायत आणि संधीचं सोनं करतात असं मला काय हरकत नाही. 2 धाव ते पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या आता काय बदल झालाय ते आपण जाणून घेऊया. आम्हाला स्कोरर लगेचच माहिती देत आहेत. षटकं संपतायत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6.33च्या सरासरीने धावफलकावर धावा लागल्या त्या 19. विचार जर केला तर आता 2 षटकं शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये 15 ते 20 धावा या यायलाच हव्या, जेणेकरून पहिल्या डावामध्ये एक चांगली स्थिती होऊ शकेल बालाजी लॉयन्स या संघाची. आपण बघतायत बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स या 2 संघादरम्यान चालू असलेले युद्ध, चालू असलेला हा सामना, ज्याच्यामध्ये टॉस जिंकल्यावर वेदांत वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता मला असं वाटतं की त्यांचा जो निर्णय होता तो अगदी योग्य होता. कारण 3 षटकांमध्ये फलंदाजी करताना बालाजी लॉयन्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19. सध्या ही खराब स्थिती म्हणता येईल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर टेनिस क्रिकेटला सुरुवातीला एका षटकामध्ये 6 धावा असल्या तरी ते योग्य ठरवल्या जायच्या. आता मात्र तसं नाही. टेनिस क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळताय त्यावेळेस तुमचा सरासरी प्रत्येक षटकामागे 10च्या आसपास असायला हवी. इथे पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 6.33च्या सरासरीने 19 धावा बनवल्या. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर आता गोलंदाज आलाय शुभम गोलंदाज मार्गावर आलाय. चांगलं मॅच दोन्ही मैदानावर रंगताना तुम्ही बघतायत. प्रभादेवी प्रीमियर लीग 2021चा हा महासंग्राम, ज्याच्यामध्ये मॅच रंगतोय बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स या 2 संघादरम्यान. बालाजी लॉयन्स संघाची धावसंख्या 19, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूपच म्हणावं लागेल की टिचून मारा केलाय वेदांत वॉरियर्स या संघाच्या गोलंदाजाने. हा काही चेंजेस केले जात आहेत. शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. शुभम हा पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंचांच्या माध्यमातून हा वाईड घोषित केला जातोय. पहिली अवंतर धाव असेल मला तर वाटते या इनिंग मधली. पहिली अवंतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 20, 2 गडी बाद 20. फर्स्ट एक्स्ट्रा रन इन द इनिंग. लाईटच्या अगेन्स्ट खेळायचा प्रयास केलाय. चेंडू हवेमध्ये आणि हा झेल
प्रयत्न तर केला या क्षेत्ररक्षकाने. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नामध्ये हा झेल ड्रॉप होतोय. बघता बघता फलंदाजाने खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या 22 वर पोहोचली. 22 स्कोर मोज ऑन 22. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जुडले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स या दोघांमध्ये चालू असलेला मॅच, ज्याच्यामध्ये आता माझा फलकी फलंदाज जबाबदारी स्वीकारताना सचिन मांजरेकर आणि पवन घाग. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे सध्याच्या स्थितीला पवन घाग. चांगलं तंत्र असायला हवं, चांगलं टेक्निक तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगले फलंदाज होऊ शकताय. तो आडव्या बॅटचा वापर, आडव्या बॅटने चेंडूला स्वीप करायचं होतं स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, फाईन लेग क्षेत्रामध्ये, तर तो इरादा फलंदाजाचा फसलाय. गोलंदाज तिथे सफल करतोय, निर्धाव चेंडू सोडतोय, निर्धाव चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 22 धावा, 2 गडी बाद. 3.2 चेंडू समाप्त झालेत, धावसंख्या आहे ती 22. उभरावं लागेल या स्थितीमधून. फ्लाईटच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयास केला या फलंदाजाने. चांगलं फ्लायटेड चेंडू टाकतोय हा फिरकीपट्टू. त्याचं काम त्याला ठाऊक आहे, त्याची जबाबदारी त्याला ठाऊक आहे आणि त्या जबाबदारीने तो खेळ करतोय. एक धाव तर तो स्वरूपात मिळते. एका धावेची धावसंख्या झाली ती 23. चांगलं कव्हरेज आमच्या कॅमेरामॅन शुभम सुर्वे यांच्या माध्यमातून केलं जातं. वरचा फटका अटेम्प्ट केलाय, चेंडू जातोय डीप गली क्षेत्राबाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. इथे एक चांगला फटका बघायला मिळालाय. चांगला तंत्र आता प्रेक्षकांना फलंदाजाने इकडे अटेम्प्ट केलाय, चेंडू जातोय डीप गली क्षेत्राबाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. इथे 4 धावांची धावपळ पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 2 गडी बाद, 27 धावा. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द 4th ओव्हर. त्या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्लाईटच्या अगेन्स्ट या आधीचा फटका खेळला होता फलंदाजाने, तो सुद्धा रिव्हर्स रूपाने. पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळलाय, फुलटॉस चेंडू होता आणि हा चेंडू किती धावांकरता जातोय हे सुद्धा आपण बघणार आहोत. इशारा करतायत. That's the use. पहिला षटकार ठोकण्याचा मान मिळतो या फलंदाजाला. सचिन मांजरेकर यांनी हा पहिला षटकार ठोकलाय या मॅच मधील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण यान सफल या खेळाडूला बघितलं होतं 5 जानेवारी 1971 साली. पहिला षटकार त्याने ठोकला होता आणि इथे मात्र पहिला षटकार ठोकण्याचा मान मिळतोय फलंदाज सचिन मांजरेकर याला. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, चार्ज बॉल ओव्हर द मिड विकेट एरिया अँड दॅट्स 6 रन्स. पण आमच्यापर्यंत दाखवत आहे हा षटकार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार खेळतोय हा फलंदाज आणि या 2 षटकारांची धावपळ पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचली की 39. षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हारल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 39. आता आपण म्हणू शकतो की एक चांगली स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या बालाजी लॉयन्स या संघाची. हे षटक खूपच मागडं ठरलंय. पहिले 3 चेंडू प्रभावी टाकल्यानंतर पुढील 3 चेंडूंवर फलंदाज तुटून पडलाय. 2 रिव्हर्स फटके त्याच्या बॅटमधून बघितले आपण. त्याच्यानंतर अक्रॉस होऊन मिड विकेटच्या वरून एक फटका त्याचा पाहिला आपण आणि अशा रीतीने धावसंख्या 39 वर पोहोचली. म्हणजेच संकटमोचक म्हणून भूमिका अदा करण्याकरता सचिन मांजरेकर हा सज्ज झालाय. जबाबदारी काय आहे ते त्याला ठाऊक आहे. आता त्याच्या बॅटमधून आगीचे गोळे बाहेर पडताना दिसत आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या आहे ती 39, 2 गडी बाद. नंबर 5चे षटक म्हणजे शेवटचे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज झालाय दीपक. दीपक कशी काय कामगिरी करेल या मॅच मध्ये ते आपण पाहणार आहोत. चांगले क्रिकेट प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत. आयोजक टीम जर आपण बघितली तर प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 ची स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम प्रीमियर लीग पद्धतीने या ठिकाणी आपण खेळाडूंना बघणार आहोत. काही आयकॉन खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही. PL 2021
शेवटचे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दीपक तयार. समोर उजव्या हाताचा फलंदाज आता पवन घाग. स्ट्रेट खेळला हा पटका लॉंग ऑन मध्ये येतो. एक धाव पूर्ण केली. सरळ बॅटने धावा जर घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे सर आपण त्याला म्हणतो नेहमीच आपण सातत्याने म्हणत होतो की V-शेप मध्ये पटकेबाजी करा, तसंच इथे सुरुवात झाली नव्हती आणि आता मात्र हा V-शेप मधील एक पटका. एकच धाव, एका धावेची धावसंख्या झाली ती 40. स्कोर मुजा 40. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज दीपक तयार. आता समोर फलंदाज सचिन मांजरेकर. Across the line, charge the ball over the wide of long on area and that's 6 runs. बिगी हेच तंत्र स्फोटक रूप धारण केलंय, रुद्र रूप धारण केलंय या फलंदाजाने. बघितलं आपण काय जबरदस्त स्कोप केलाय. बिगी निरीक्षण केलं त्याच्यानंतर त्याचा दणका त्याने दाखवलाय. विक्रोळियन्स या संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट तो खेळत असतो आणि आता आज आपण बघतो या लीग मध्ये बालाजी लॉयन्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. लखन सकट हा खेळाडू सुद्धा आपल्याला कदाचित या लीग मध्ये पाहायला मिळू शकेल काय, चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. अनेक स्पर्धा त्याने सुद्धा गाजवल्यात विक्रोळियन्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना. दीपक तयार. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेलाय. चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. शतरक्षक डीप मधून येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत फलंदाजाने 2 धावा सहजपणे पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली ते 48. पहिल्या 2 षटकांमध्ये खराब स्थिती होती. धावसंख्या 13 होती आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचले होते, तरी सुद्धा मधल्या फळीमध्ये चांगला डाव सावरलाय. पुढचा चेंडू आता फोर्स केलाय ऑन दी अप. चेंडू जातोय स्ट्रेट स्वरूपात 6 धावांकरता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सफर केलंय. लॉंग ऑन एरिया अँड दॅट्स 6 रन्स. बिगी हेच तंत्र. धावसंख्या झाली ती 54 म्हणजेच 50 धावा पार केल्यात. जी अपेक्षा होती संघाकरता त्या अपेक्षेला खरा उतरतोय, ती अपेक्षा पूर्ण करतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्या 2 चेंडूंमध्ये काही घडू शकतोय. 54 धावा सध्या धाव फळकावर. इनर एज लागले. आतील कडा चाटून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय आणि हा वेलकम चौकार म्हणावा लागेल. नशीबवान आहे खेळाडू. 4 धावा या चेंडूवर मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 58. काय जबरदस्त आक्रमक पावित्रा पाहायला मिळालाय सचिन मांजरेकर या खेळाडूचा. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत येत आहेत. त्याचं व्यक्तिगत धावसंख्या जर आपण बघितली या मॅच मध्ये व्यक्तिगत अशा 33 या धावसंख्येवर तो खेळतोय. पहिल्याच मॅच मध्ये चांगली रंगत आणतोय. प्लेन होता. शॉर्ट पूल केले या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत दुसरे धावेकरता फलंदाज धावलेत. या दोघांमध्ये चांगला समंजसपणा मला पाहायला मिळाला. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर बालाजी लॉयन्स या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. त्या 60 आणि 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते वेदांत वॉरियर्स या संघासमोर 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. 40 दिले मेल्यानं 2 ओव्हर मध्ये. मॅच समरी तुमच्या डोळ्यासमोर थोड्याच वेळात येईल, यात काही शंका नाही. धावा धावफलकावर जमा केलेत. म्हणूनच मी नेहमीच म्हणत असतो की संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि ते बुद्धिमत्तेचा वापर करून मध्यफळीतील फलंदाज दोन्ही खेळत आहेत. कमालीचं प्रदर्शन केलंय फलंदाज सचिन मांजरेकर यांनी, जो नाबाद 35 धावांची खेळी करून गेला. 10 चेंडूला तो सांभाळून 10 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये षटकारांचा समावेश आपण बघितला. त्याच्या बॅट मधून 4 उत्तुंग षटकार आले आणि 2 कणकणीत चौकार. नाबाद 35 धावांची खेळी आणि त्याला 7 चांगली दिली. ती फलंदाज पवन घाग याने 6 चेंडूंमध्ये त्याने 7 धावा बनवल्या. गोलंदाजीचा जर आपण विचार केला, बॉलिंग एनालिसिस जर बघितलं तर पहिली 2 षटकं मध्ये 13 धावा होत्या. गोलंदाज विकी सिंग
याची कामगिरी जर आपण बघितली तर त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. 2 षटकांमध्ये त्यांनी 8 धावा दिल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. त्याच्यानंतर त्याला हवी तशी साथ इतर गोलंदाजांनी दिली नाही आणि या स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाज तुटून पडले गोलंदाजांवर. जे हवं होतं ते मिळवलंय. 60 धावा सीमित 5 षटकांमध्ये जमा झाल्यात आणि 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय वेदांत वॉरियर्स या संघासमोर. पहिला डाव नुकताच संपलाय. पुढील होणारा मॅच याच मैदानावर तुम्ही पाहणार आहात. वीर धवल फायटर्स विरुद्ध श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या 2 बलाढ्य संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल आणि आमचे ऑफिशियल्स, आमचे आयोजक टीम निश्चितच टॉस सुद्धा करून घेतील. वेलकम बॅक. थोड्याशा विसाव्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित संगीतकार, रंगचित्रकार, लेखक, पत्रकार स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. आपण बघताय की या स्पर्धेला मेहनत घेणारे काही आयोजक आहेत. त्याच्यानंतर शुभेच्छुक म्हणून आदरणीय सन्माननीय श्री यशवंत जी किल्लेदार, माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष ही जबाबदारी स्वीकारत आहेत. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं चांगला शानदार हा उद्घाटन सोहळा, त्याच्यामध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित झालेल्या होत्या. आणि आता जो आपण मॅच बघतायत, पहिला मॅच सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये वेदांत वॉरियर्स या संघाला जिंकण्याकरता 61 धावांचं लक्ष आहे. बालाजी लॉयन्स सुरुवातीला रखडला होता फलंदाजी करताना. टॉस हारल्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावा असताना संकटमोचक म्हणून फलंदाजी केली ती सचिन मांजरेकर या खेळाडूने. 10 चेंडूंमध्ये 35 धावांचा झंझावत त्याचा आपण बघितला होता आणि त्याला साथ दिली ती फलंदाज पवन घाग याने. आणि ह्या दोघांच्या फलंदाजींच्या जोरावर धावफलकावर 60 धावा सीमित 5 षटकांमध्ये जमा झाल्यात. 61 धावांचं लक्ष असेल. प्रारंभिक जोडी ही मैदानाच्यात उतरले. 61 धावांचा पाठलाग करण्याकरता सलामीवीर म्हणून ही जोडी असेल.
रोहित रुद्र आणि विराज कोठणकर हे दोन प्रारंभिक गोलंदाज पहिल्या षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर. नंबर 1 चा गोलंदाज सुद्धा आपण बघणार आहोत. वेदांत वॉरियर्स व बालाजी लॉयन्स. प्रेक्षक वर्ग चांगला लागलाय या स्पर्धेला. स्पर्धेचा पहिला दिवस असताना www.tenniscricket.live2 या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे क्रिकेटचा नजारा बघू शकतायत. क्रिकेटचे सामने तुम्ही पाहू शकतायत. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर आहे. मुंबई नगरीच ही मायावी आहे, मुंबई नगरीच ही सुंदर आहे आणि मुंबई नगरीमध्ये दूरवरून बरेचसे खेळाडू येत असत आहेत, बरेचसे पर्यटक येत असत आहेत आणि हे तर ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानावर हा चालू असलेला मॅच वेदांत वॉरियर्स विरुद्ध बालाजी लॉयन्स. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय, दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. 5 षटकांकरता मी पुन्हा एकदा समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावण सर्वांचं स्वागत करतोय. पहिले षटक टाकण्याकरता निशिकांत आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज रोहित रुद्र. रोहित रुद्र हा खेळाडू डावऱ्या हाताने फलंदाजी करतोय. एका बाजूला विराज हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेचं. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ते आपण निरीक्षण करूया. 2 क्षेत्ररक्षक नेमकं कुठे ठेवलेत. एक क्षेत्ररक्षक ठेवलाय तो वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतायत 38 सर्कलच्या बाहेर. आणखीन एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडू दुसऱ्या इनिंगचा क्रॉस खेळ. या चेंडूला ॲडवे बॅटचा वापर केलाय. चांगलं फुटवर्क, चांगलं पद्धतीने एकदम मिळाली. पुढं क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धावेनिशी रोहित रुद्र या खेळाडूने आपलं खातं उघडलंय. संघात सुद्धा खातं उघडलं जातंय. सुरुवात हा एकेरी दुहेरी धावेने घेणं फार गरजेचं असतं. सुरुवातीलाच मोठे फटके खेळणं कधी कधी चुकीचं ठरतंय. धावसंख्येचं पहाड इथं उभं केलंय. पहिल्या 5 षटकांमध्ये 60 धावा. रिक्वायर रन रेटचा जर आपण विचार केला 61 धावा तर हव्या आहेत 5 षटकांमध्ये. जर आपण बघितलं तर 5 षटकांमध्ये रिक्वायर रन रेटचा आपण विचार करूया. खूपच चांगले क्रिकेटचे मॅचेस आहेत. चांगलं क्रिकेट इथे बघायला मिळतंय. 12.20च्या अत्यावश्यक धावगतीने या धावा पूर्ण कराव्या लागतील. ही सरासरी पूर्ण करावी लागेल या फलंदाजाला. फील्ड प्लेसमेंट लावला जातोय, फील्ड प्लेसमेंट सजवलं जातोय. या खेळाडू करता आता उजव्या हाताचा खेळाडू आलाय. कधी कधी डावऱ्या आणि उजव्या हाताचे खेळाडू खेळपट्टीच्या आत असल्यावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. त्याच अडचणी इथे सध्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. उजव्या हाताचा फलंदाज आल्यानंतर 38 सेक्टरच्या मिड ऑफ शॉर्ट कव्हर. नो बॉलचा इशारा स्कोर लेग पंचांचा इथे आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस, या गोलंदाजाला बॅन येईल यात काही शंका नाही. पण गोलंदाजी तुमची चांगली असायला हवी. आणि इथं काही सूचना तुम्हाला याआधीच पोहोचवल्या असतील आयोजकांनी, यात काही शंका नाही. एखादा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर त्याच्या पैकीमध्ये जर पंचांना दोष आढळला तर पंच मूळ चेंडू घोषित करतील आणि त्याचं प्रत्यय म्हणजे त्या गोलंदाजाला त्या टुर्नामेंट्समध्ये गोलंदाजी करता येणार नाही. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय मध्ये क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही क्रिकेटपटू आले. 6 कन्फर्म करा. 6 बोलल्यात. 9ला 6 पैकीचा 9ला 6 रन. चर्चा आपण करूया काय पेनल्टी असेल ती चर्चा आपण करणार आहोत या क्षणाला. एक तर पंचांचा जे काही निर्णय असतील ते दोन्ही संघांना मान्य करावे लागतील लक्षात घ्या. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आंतरराष्ट्रीयमध्ये असे अनेक खेळाडू घेऊन गेले ज्यांच्यावर बॅन आला. आपण जर बघितलं तर 5 जानेवारी 1999 साली एक बॅन, 1996 साली एक बॅन आला होता मोठ्या मुरलीधरनला.
5 जानेवारी 1996 साली त्यावेळेस वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी गोलंदाजी करताना एक चेंडू असाच फेकला होता, त्याच्यावर बॅन आला होता. त्याच्यानंतर मुठ्या मुरलीधरन पुन्हा एकदा संकटात सापडला होता. त्यावेळेस त्यांनी 23 जानेवारी 1999 साली इंग्लंड संघाविरुद्ध तशी कृती केली होती. भारतातर्फे आपण बघितलं तर ब्रिस्टॉन कसोटीमध्ये सईद किरमानी या गोलंदाजाने 1983 साली अशा प्रकारची कामगिरी केली होती. अशा प्रकारचा एक फेकी चेंडू टाकला होता आणि पंचांनी त्या चेंडूला न घोषित केलं होतं. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत त्या टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा घडताना दिसत सध्या मॅच थांबलेला आहे. ब्रेक नंतर मॅच सविस्तर होणार, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय रोहन गंभरे सर, शशिकांत साटम सर, कल्याणी गोरपडे सर, सुशांत मांजरेकर सर, जे पंचांची चांगली भूमिका अदा करत आहेत. युट्यूबची टीम सुद्धा इथे सज्ज आहेत. गिरीश कोचरेकर सर, सोनम चव्हाण मॅडम मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली म्हणजेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघताय टेनिस क्रिकेटची इतर टीम, ज्याच्यामध्ये मनोज शेवटचे डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून काम इथे अदा करत आहेत. प्रियंका पारकर सुद्धा डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून चांगलं काम करत आहेत. कॅमेरामॅन शुभम सुर्वे, कुणाल पारकर ही त्यांची जबाबदारी स्वीकारत आहेत. बारकाईने संपूर्ण चेंडू जे चेंडू पडत आहेत त्या चेंडूचं निरीक्षण करतायत आणि आमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवत आहेत. बघूया काय दंड इथे आकारला गेलाय या चेंडू करता. 7 धावा धावपलकावर झाल्यात. हा 6 धावा असतील, या 6 धावा असतील. एकंदरीत धावसंख्येत 6 ने बदल केलाय. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. याचाच अर्थ हा गोलंदाज आता पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. या गोलंदाजीवर बॅन आलाय. 7 धावा धावपलकावर. सातत्याने या खेळाडूंचं वर्णन करावं लागतं की त्यांची एखाद्या अशी कृती झाल्यानंतर तुम्ही पंचांच्या समोर जाताय, पंचांनी जे काही निर्णय दिलेत ते तुम्ही देवाने दिलेले निर्णय समजायला हवे. कारण क्रिकेटमध्ये पंचांना देव म्हटलं जातं. मोठी जबाबदारी त्यांची सुद्धा असते. म्हणूनच मी मुठ्या मुरलीधरन ज्यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स प्राप्त केलेत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे आणि असा त्याच्यावर सुद्धा बंधन आलं होतं. म्हणूनच तुम्ही ह्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. या गोष्टीचं निरीक्षण व्यवस्थित करायला हवं. पुन्हा आता बदली गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारण्याकरता गोलंदाज झाले तो संजय. धावपलकावर धावा लागले तर 7. चालू असलेल्या मॅच मध्ये बालाजी लायन्स विरुद्ध फलंदाजी करताना वेदांत वॉरियर्स या संघाचे त्या डावऱ्यात होता फलंदाज स्ट्रायकिंगकडे रोहित रुद्र. फ्लाईट डेट्स चेंडू होता, फ्लाईट दिली होतं, लालच दिलं होतं या फलंदाजाला. मात्र ते लालच स्वीकारत असतानाच त्याचं टायमिंग निघून गेलं, वेळ निघून गेली. फ्लाईट डेट चेंडूला त्याला समाचार घेता आला नाही. धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती 7. बदली गोलंदाज आपण बघताय संजय. 2 चेंडू टाकून झालेत. जो कोटा होता धावसंख्या 8. 1 ने पुढे सरकल्यानंतर 8. फुलटच करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शतरक्षकांच्या 2 डळ्यांमधून चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. गेटवे ऑफ इंडियाचा नजारा बघायला मिळाला. चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शतरक्षकांच्या 2 डळ्यांमधून चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार आणि चेंडूला अडू शकतायत. तर तसं शतरक्षकाचं तंत्र इथे दिसलं नाही आणि या 4 धावा प्राप्त होत आहेत. 4 धावांची धावसंख्या 12. स्कोर मध्ये 12. डावऱ्याच्या फलंदाजाचं हे चांगलं तंत्र. पुन्हा गोलंदाज आता बदली गोलंदाज संजय तयार. हो, मिडल स्टंपवर चेंडू पिच होत होता आणि त्याला आडव्या बॅटचा वापर करायचा होता फलंदाजाला. त्याच्यामध्ये चेंडू बरोबर पायावर आदळतोय. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. पंचांकडे अपील केल्यानंतर पंचाचा होता आणि त्याला आडव्या बॅटचा वापर करायचा होता फलंदाजाला. त्याच्यामध्ये गमावतोय तो म्हणजे वेदांत वॉरियर्स संघ. 1 गडी बाद. धावपलकावर धावा लागल्या त्या 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
1774 साली लेग बिफोरची संकल्पना या क्रिकेटच्या जगतामध्ये अस्तित्वात आली. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर बॉब उल्मर या गोलंदाजाची मला आठवण झाली. बॉब उल्मर या गोलंदाजाने KD वॉल्टर या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला 24 ऑगस्ट 1974 साली पायचीत केलं होतं. म्हणजेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला ब्रेक थ्रू लेग बिफोरच्या रूपाने प्राप्त केला होता. तसा इथं या टुर्नामेंट्समधील पहिला ब्रेक थ्रू लेग बिफोरच्या रूपाने प्राप्त केला तो गोलंदाज संजय याने. फलंदाज रोहित रुद्र बाद झालाय. धावसंख्या धावपळकावर आहे ती 12. न्यूमॅनी नवीन फलंदाजी करता आलाय. राज याच्या कोट्यातील राज हा नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलाय. मात्र संजय गोलंदाजी मार्गावर असताना पहिल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय. पॉवर प्लेचं अजूनही बंधन आहे. हे बंधन शिथिल झालं नाही. हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर निघणारा आहे. पंचाने आमच्यापर्यंत इशारा केलाय व्हाईटचा. अतिरिक्त धाव मिळेल यात काही शंका नाही. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 13. कधी कधी गोलंदाज व्हेरिएशन करण्याकरता जातात. काही ना काही बदल करण्याकरता जातात आणि बदल करतेवेळी त्यांच्याकडून अशा प्रकारची चुका करतात. धावसंख्या आहे ती 13. डिफेन्स केलंय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. एकच धाव. एका धावेनिशी धावसंख्या 14 पर्यंत पोहोचली. स्कोर मोज ऑन 14. जिंकण्याकरता 61 धावांचं लक्ष आहे आणि सध्या 5 चेंडूंमध्ये धावा लागल्या 14. पाठवले मिड ऑन मिड ऑफ. सुपर कव्हर. शॉर्ट कव्हर. पॉइंट. दिवसचा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता फलंदाज. त्याचा अंदाज चुकलाय. ग्लास बरोबर षटक संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या. चित्रादाखल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडी बाद. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. म्हणजे जर आपण विचार केला तर सुरुवात तर चांगली झाली. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची 14 धावा धावपळकावर जमा झालेत. 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 24 चेंडूंमध्ये 47 धावा आवश्यक असतील. 11.75च्या सरासरीने आता 24 चेंडूंमध्ये 47 धावा आवश्यक असतील. 47 रन्स रिक्वायर्ड. बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स या दोघांमध्ये चालू असलेला हा सामना. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. जरी एक गडी बाद झाला असला तरी मी म्हणेन की या स्थितीला चांगल्या धावा झाल्या. 14 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय अक्षय नार्वेकर. फलंदाजीमध्ये अक्षय विशेष प्रभाव पाडू शकला नव्हता. 2 चौकार त्याने ठोकले होते. 7 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या होत्या. आता गोलंदाजी त्याला चांगली करावी लागेल. कारण ही जी भागीदारी आहे दुसऱ्या विकेट करता ती घातक ठरत चाललेली आहे. ही भागीदारी तोडणं फार महत्वाचं असेल. ते काम करावं लागेल या गोलंदाजांना. प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळताय. तुम्ही बघताय. तुम्ही पाहताय. चालू असलेल्या मॅच मध्ये 61 धावांचं टार्गेट. 61 धावांचं लक्ष वेदांत वॉरियर्स या संघाला. आणि पाठलाग करताना वेदांत वॉरियर्स संघाची धावसंख्या 1 बाद 14. बालाजी लॉयन्स हा प्रतिस्पर्धी संघ आहे. विपक्ष संघ आहे जो पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा करून गेलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय नार्वेकर. त्याच्या कोट्यातील पहिला चेंडू टाकण्याकरता तो सज्ज. समोर उजव्या हाताचा फलंदाज राज नार्वेकर. ओहो लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचांनी वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धावेची नोंद निश्चितच केली जाईल यात काही शंका नाही. लेग ब्रेकचा मारा करण्याचा मानस होता. हेतू होता या गोलंदाजाचा. मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धावेचा भरणा. अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली जाते 15 वर. 15. गोलंदाज तयार. ओव्हर पिच चेंडू होता. चांगली गोलंदाजी. आता मात्र फलंदाजाला ह्या चेंडूला व्यवस्थित कळता आला नाही. निर्धाव चेंडूची नोंद. धावसंख्या आहे ती 15. 15. ब्रेक थ्रू मिळवणं फार गरजेचं असेल या स्थितीला. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. अपील जोरदार केलंय. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
अपील करणं म्हणजे थोडासा दबाव आणणं, फलंदाजांवर दबाव आणण्याकरता अशा प्रकारची कृती कधी कधी यष्टीरक्षक आणि गोलंदाज करत असतात. गोलंदाज चेंडू उचलून पुन्हा आपल्या मार्गावर परतलाय. धावसंख्या आहे ती 15. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. शॉर्ट फडमॅन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. चेंडू गेल्यानंतर एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. एका धावेची धावसंख्या 16. सर्व काही व्यवस्थित होतंय, ठीकठाक होतंय. फलंदाजी करणाऱ्या वेदांत वॉरियर्स या संघाच्या बाजूने बालाजी लॉयन्स या संघाने ठेवलेलं 61 धावसंख्येचं लक्ष पूर्ण केले जाईल काय, ही शंका आमच्या मनामध्ये आहे. त्याचं निवारण करण्याकरता आपण गोलंदाज कशी कामगिरी करतायत हे बघूया. पुन्हा काही चेंजेस केले जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. ओहो, पदतालिकेचा वापर व्यवस्थित नव्हता. फुटवर्क हे व्यवस्थित असायला हवं. तुमची पॉपिंग क्रीज मधील हालचाल ही फार महत्वाची असते. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या फटक्याची निवड करतायत, शॉर्ट सिलेक्शन करतायत. धावसंख्या अजूनही स्थिरावलंय 16. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला चार्ज केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने आणि हा आलाय षटकार. 6 धावा. PPL 2021 मधील आणखीन एक मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून होता आणि त्याला आडव्या बॅटचा वापर करायचा होता फलंदाजाला. त्याच्यामध्ये याच्या बॅट मधून हा फटका आलाय. धावसंख्या साने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 22. षटक सुद्धा 2 समाप्त झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्षमा असावी, एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 22 धावा. 22. बघितलं, सुरुवातीला त्रस्त केलं होतं फलंदाजाला गोलंदाज अक्षय नार्वेकर यांनी. मात्र याच्यामधून सुटायचं कसं, याच्यामधून बाहेर कसं पडायचं, याकरता हा मार्ग त्याने दाखवलाय, हा मार्ग त्याने शोधलाय. ऑफ स्टंपवर शफल होऊन या आधीचा चेंडू त्याने खेळलाय. चेंडूची गती बघितली, चेंडू कुठे पिच होतो हे बघितलं, योग्य ती दिशा दिली. 6 धावा. षटकारण्याची धावसंख्या 22. 22. आता पुन्हा काही चेंजेस केले जात आहेत या फलंदाजाकरता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. हा वेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे. वाईडचा इशारा. लाईन आणि लेन्थने गोलंदाजी होताना दिसत नाही. खराब चेंडू आणि त्याचा नतीजा 1 धाव धावफलकावर अंकित झालाय. पहिल्या विकेटचं पतन 12 या धावसंख्येवर झालं होतं. तदनंतर आता हे 2 फलंदाज भागीदारी रचतायत. पुन्हा स्तंभ शफल झालाय. चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. टायमिंग व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या विचारात दोन्ही फलंदाज आहेत. अंतिम क्षणी फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडू स्वतः घेऊन येतोय. एकाच धावेवर रोखलं जातं फलंदाजाला. षटकं संपतायत 2 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 12च्या सरासरीने या 24 धावा धावफलकावर जमा झालेत. अजून जर आपण विचार केला तर जिंकण्याकरता 37 धावा आवश्यक असतील. 37 धावा उर्वरित 3 षटकांमध्ये हव्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता आपल्याला वाढताना दिसतोय. 12.33च्या सरासरीने या 37 धावा हव्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये वेदांत वॉरियर्स या संघातला. खरं तर आता एका विकेटचा शोध घ्यावा लागेल, विकेट प्राप्त करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या बालाजी लॉयन्स या संघाला. दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ या लीग स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आता खेळत आहेत एकमेकांच्या समोर आणि पहिला मॅच आहे. अजून त्यांना पुढे संधी दिली जाईल यात काही शंका नाही. मात्र सुरुवात जर चांगली झाली मित्रांनो तर शेवट नेहमीच चांगला होत असतो. म्हणून तिथे या मॅचची चांगली सुरुवात करावी लागेल. हा मॅच दोन्ही संघ जिंकण्याकरता तयार तर आहेत. मात्र दोन्ही संघांमधून एक संघ निश्चितच पुढे जाईल. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज संजय आलाय. या आधी सुद्धा संजय याने बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली होती. निशिकांत यांच्या जागेवर तो बदली गोलंदाज आला होता आणि आता मात्र तो आणखीन एक षटक टाकण्याची जबाबदारी या गोलंदाजावर दिली जाते. समोर फलंदाज विराज कोटणकर. एक षटकार निश्चित तो व्यक्तिगत अशा 8 या धावसंख्येत खेळतोय. थर्ड मॅन, फाईन लेग, मिड विकेट, स्कोअर लेग, लॉंग ऑन.
ऑफ स्टंपवर सफल झालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. शतरक्षक तैनात आहे. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षक चांगला असला तर गोलंदाज वरचढ करत असतात. कपिल देव निखिल सरांनी नेहमीच म्हटलेलं आहे की गोलंदाज हे मजदूर आहेत आणि फलंदाज हे साहेब आहेत. त्याचं कारण का? कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन मित्रांनो. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 25 वर 25. अजूनही 36 धावा हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. रोखणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाला चांगली कामगिरी करणं फार गरजेचं असेल. एक क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेला. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग. आडव्या बॅटचा वापर ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातंय. एक सोरटी धाव पूर्ण केली या फलंदाजाने. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 26. बघितलं त्याची हालचाल ही व्यवस्थित नव्हती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला या फलंदाजाने. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्ने बघू शकतात. क्रिकेटमध्ये चांगला फटका खेळू शकत नाही. क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल तर तुमचं तंत्र चांगलं असायला हवं. 3 गोष्टी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ ह्यूज 6. बिगी. या 6 धावा प्राप्त होत आहेत फलंदाजाला. सफल झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने आवश्यकता असताना अशा प्रकारची खेळी करतोय हा फलंदाज. दोघांचेही डोळे म्हणजे लुक्स हे खूप चांगले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. दोघांचाही आता जम बसलाय. दुसऱ्या विकेटची चांगली भागीदारी ते रचत आहेत. 32 धावा धावपळीवर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावा आवश्यक असतील. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. 29 धावा हव्या आहेत उर्वरित 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 15 बॉल टू गो अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता दबाव सर्वस्वी मला दिसतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर, बालाजी लॉयन्स या संघावर. रिव्हर्स खेळायचा होता फलंदाजाला. त्याचा अंदाज हा चुकलाय. चांगला गुडनेस क्षेत्रामध्ये चेंडू पिच होतोय आणि सरळ वळतोय यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे ती 32 धावा 32. जसजसा एखादा चेंडू निर्धाव जाईल तसा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर येईल. ऑफ स्टंपवर सफल झालाय. आता फटक्यामध्ये तितकं जोर नव्हतं तरी सुद्धा चेंडू निघून जाईल यात काही शंका नाही. 1 बाउन्स चौकार. दॅट्स अ 4 रन्स. 4 धावांवर सफल झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ ह्यूज 6. बिगी. एकतर गोलंदाजाच्या गतीमध्ये फलंदाजाला कुळे फटके खेळण्याची संधी दिली जाते. ऑफ स्टंपवर सफवून तो फटक्याची निवड करतायत, सिलेक्शन करतायत आणि त्यांना योग्य जी हवी ती दिशेला ते चेंडू फिरवतायत. 4 धावांची धावसंख्या झाली ती 36 वर. या षटकामध्ये चेंडूंचा जर विचार केला तर एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावर. 25 धावा आवश्यक असतील. 36 रन्स ऑन दी बोर्ड. तेरा चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा सफल झालाय. लॉकहोल मधल्या चेंडूला खोदून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पीके येईपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे की 1 गडी बाद 37 धावा. 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 1 बाद 37. आता 2 षटके शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 24. सरासरी थोडीशी घटली जाते. 12च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील कारण सुरुवात खूप चांगली केली. पहिलं षटक महागडं ठरलं. गोलंदाजांनी जी चूक केली त्याच्या फेकीमध्ये पंचांना दोष आढळला म्हणून त्या गोलंदाजावर बॅन आलं आणि त्या 6 धावा कुठेतरी इकडे संघाला प्रश्नचिन्ह निर्माण करतील. संघाला विचार करण्याकरता त्या भाग पडतील. धावसंख्या आहे ती सध्या 37 धावा, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपला नाही. मॅच मध्ये दोन्ही संघ समान आहेत. दोन्ही संघांना हा मॅच जिंकण्याची संधी आहे. काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम. दॅट्स अ क्रिकेट.
कधीही केव्हाही काही घडू शकतं असा खेळ म्हणजेच क्रिकेटचा आपण कधीच भाकीत करू शकत नाही. फक्त दोन भविष्यवाणी आहेत त्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यांची सुद्धा जर होईल, जर वेळ मिळाला तर ती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 12 बॉल 24 रन्स. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याकरता गोलंदाज आहे अल्ताफ आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज विराज कोटणकर 2 षटकार आणि एका चौकारण्याची तो स्थिरावलाय. खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ त्यांनी स्पेंड केलाय, वेळ त्यांनी घालवलाय. 20 या व्यक्तिगत धावसंख्या तो खेळतोय, जे महत्वाचं होतं आणि महत्वाचं काम तो सलामीला येऊन करतोय. भारतातर्फे राहुल द्रविड हा जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर घालवायचा. ओहो, ऑन दी ऑफ खेळलाय. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. हा चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार चौकार घालवायचा. या 4 धावेनिशी धावपळ वाढतोय. ऑन दी ऑफ खेळलाय. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. हा चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार ऑन दी ऑफ. चांगला फटका फलंदाजाच्या बॅट मधून त्याने दाखवलाय. म्हणजेच याचाच अर्थ त्याच्यावर आता कोणताच दबाव नाही. दबाव हा शब्दच त्याच्या नजरेसमोर नाही, त्याच्या डोळ्यासमोर नाही. पुन्हा गोलंदाज तयार अल्ताफ. ओ, चांगला कव्हर्स ड्राईव्ह पाहायला मिळतोय फलंदाजाच्या करवी. एकच धाव वर रोखलं जाईल. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 42. खूप चांगला वेळ स्पेंड केलाय राहुल द्रविड. याची सुद्धा मला आठवण झाली, कारण बघितलं आपण चर्चा त्यांची सुद्धा करणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडला जात आहे. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. खूप चांगलं तंत्र फलंदाजाने या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडला जात आहे. चेंडू सीमारेषे पार नजरेमध्ये आणलं आणि हा त्याच्यानंतर त्यांनी आपले जे फटके होते तंत्र फलंदाज. 4 धावेनिशी धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 46 धावा. 3.3 चेंडूची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 61 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि धावसंख्या या चौकारणीची पोहोचली ती 46 वर. दबाव सर्वस्वी गोलंदाजावर. लॉकहोल मधला चेंडू होता. खोलरटप्याच्या चेंडूला खोदून काढलाय. एकच धाव. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, काहू कनरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत फलंदाजाने इथे 1 धाव पूर्ण केली, 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या 48 वर पोहोचली. खूप चांगला टान्स फलंदाज विराज या खेळाडूचा बघायला मिळालाय. विराज संघाला नाराज केलं नाही, चांगली कामगिरी करून जातोय. एका बाजूला बालाजी लॉयन्स संघ विकेटच्या शोधामध्ये आहेत, मात्र त्यांना विकेट्स काय मिळत नाही. इथे एक चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. दोन्ही फलंदाज आरामात या धावा पूर्ण करतायत. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती 49 वर. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. 7 बॉल टू गो अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 चेंडू 12 धावा. विकेट मिळणं फार गरजेचं आहे या क्षणाला. ऑफ स्टंपवर शपथ होऊन पुन्हा चेंडूला खेळला जातोय. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग मधून क्षेत्ररक्षक फेकी करतोय. एकच धाव मिळेल. एका धावेनिशी षटकाची सुद्धा समाप्ती झाली. षटक संपतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 50 धावा. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 रन्स. 6 चेंडू 11 धावा. काय गोलंदाज कमबॅक करेल? जादुई गोलंदाज होईल. एकतर ह्या क्षणाला असं वाटतं की चमत्कारच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वाचू शकेल, बालाजी लॉयन्स या संघाला वाचू शकेल. मुख्य मुद्दा इथे उपस्थित झाला तो म्हणजे या 2 फलंदाजांचा. मधल्या फळीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगलं प्रदर्शन करतायत, दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करतायत. विचार जर केला दुसऱ्या विकेटच्या भागीदारीचा तर 38 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी ह्या दोन्ही फलंदाजांनी मिळून पूर्ण केलेली आहे. मला आठवण करून देतात ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या खेळाडूंची, ज्याने 331 धावांची भागीदारी न्यूझीलंड या संघाविरुद्ध 8 नोव्हेंबर 1999 साली केली होती. त्याच्यानंतर आपण बघतो की 372 धावांची भागीदारी 25 फेब्रुवारी 2015 मध्ये विश्वचषकामध्ये आपण बघितलं होतं. मारोन सॅम्युअल्स आणि क्रिस गेल या 2 खेळाडूंनी झिम्बाब्वे संघाविरुद्ध केली होती. तशी दुसऱ्या विकेट करता ही भागीदारी रचतायत विराज आणि राज
दोन्ही चांगलं प्रदर्शन करतायत. आता गोलंदाज नेमकं काय करेल, त्याचा आता लुक्स काय असेल, त्याच्या मनामध्ये काय असेल हे आपण जाणून घेऊया. शेवटचे 6 चेंडू जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत, ते 11. 6 बॉल 11 रन्स, 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सचिन मांजरेकर. एकतर संकटमोचक फलंदाजीमध्ये तो बनला होता. फलंदाजीमध्ये 10 चेंडूत त्याने 35 धावा बनवल्या होत्या. आता त्या 35 धावा वर पाणी फेरलं जाईल काय, जबाबदारी त्याने स्वीकारली. आता गोलंदाजीची जबाबदारी तो स्वीकारतोय. 1 मॅन आर्मी अशी भूमिका त्याची पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळाली. आता हा जर मॅच त्याने जिंकून दिला तर साहजिकच तो या मॅचचा हिरो ठरू शकेल. 6 बॉल 11 रन्स, 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा फलंदाज विराज, जो खूप फॉर्म मध्ये आहे. ऑफ स्टंपवर शपल होऊन चेंडूला ऑन साइडला खेळला जात आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. आता मात्र एकामागून एक असे चांगले फटके येत आहेत या फलंदाजाच्या बॅटवर. शपल होऊन चेंडूला ऑन साइडला खेळला जात आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. धावफलकावर धावा जमल्यात त्या 54 आणि व्यक्तिगत अशा 30 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज विराज कोटणकर. काय आक्रमकता या खेळाडूची आहे, काय तंत्र, चांगला पद्धत त्याचा वापर, पॉपिंग क्रीजचा हवा तसा वापर करून घेतोय आणि मनमुराद तो फटकेबाजी करतोय. सचिन मांजरेकर विचारामध्ये आलाय. बॅटचा हलकसं एज लागलं होतं. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. आता चेंडूला ब्रेक केलं होतं, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला होता गोलंदाजाने. एकच धाव, एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 55 वर. आता स्थिती अशी निर्माण झालंय, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. प्रेशर प्रेशर सगळीकडेच प्रेशर बघायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल, त्याला पार्ट ऑफ लाईफ म्हणतात आणि अशा परिस्थितीमधून जे बाहेर निघतात त्याला आर्ट ऑफ लाईफ म्हणतात. इथे आर्ट दाखवेल का हा खेळाडू? हो, खेळपट्टीवर चेंडू राहतोय. धावबादची संधी होती, मात्र ही संधी गमावली जात की काय ते आपण बघणार आहोत. ते 1 धाव पूर्ण होतोय. धावबादच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला, विकेटचं पतन झालं. याचाच अर्थ हा चेंडू निर्धाव केलाय. म्हणजेच मॅच मध्ये आम्ही सुद्धा आहोत हे दाखवून दिलंय बालाजी लॉयन्स या संघाने. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल आता बालाजी लॉयन्स या संघाला. चेंडू उरलेत आता 3 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 6. 3 बॉल 6 रन्स. मॅच मध्ये रंगत आणले या विकेटने असं म्हणायला काय हरकत नाही. आणि कदाचित जर आपण बघितलं ह्या विकेट्स नंतर जर मॅच जिंकली तर हा ब्रेक थ्रू फार महत्वाचा असेल जो नुकताच दिलाय. राज नार्वेकर हा फलंदाज बाद झालाय धावबादच्या स्वरूपात. राज याची खेळीचं आपण वर्णन करूया. राज याने 9 चेंडूला सामोरं गेलाय. 9 चेंडूमध्ये एका चौकारणीची त्यांनी 9 धाव बनवल्यात. आता स्थिती अशी निर्माण झाली 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल 6 रन्स. मॅच मध्ये थरार निर्माण होतोय या षटकामध्ये, कारण हा जो खेळाडू आहे खूपच चांगला प्रतिभाशाली खेळाडू आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. म्हणूनच शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाकीत करू शकत नाही, अंदाज वर्तवू शकत नाही. क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला काही अर्थ नसतो मित्रांनो. नेहमीच आपण जर तर वर्तवत असतोय. इथे गोलंदाजाने चांगली कामगिरी करायला हवी तर फलंदाजाला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. एक तर गोलंदाजाला समोरच्या 3 यष्ट्याच दिसायला हव्या आणि फलंदाजांना पडणारा चेंडूच दिसायला हव्या, जेणेकरून ते चांगली कामगिरी करू शकतील. संकटमोचक बनलाय खेळाडू सचिन मांजरेकर. सचिन तेंडुलकर सुरुवातीला जर आपण बघितलं 1989 साली त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केल्यानंतर पहिले शतक एक दिवशी मॅच मध्ये ठोकण्याकरता भरपूर कष्ट करावे लागले. तसे कष्ट इथे सचिन मांजरेकर हा खेळाडू घेतोय. सचिन तेंडुलकर सरांनी 9 सप्टेंबर 1994 साली श्रीलंका येथील प्रेमादासा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं होतं. तशीच कामगिरी या सचिनला करावी लागेल, जो या मैदानावर पहिल्या इनिंग मध्ये चांगला धावा करून गेला आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याला चांगली
गोलंदाजी करावी लागेल, धारदार गोलंदाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल आणि तितकीच चांगली साथ त्याला द्यावी लागेल शतरक्षकाला. ऑफ स्टंपवर सफळ झाला, इन द एअर चेंडू हवेमध्ये आहे. हा झेल टिपणं फार गरजेचं असेल आणि हा झेल तिथे ड्रॉप झालाय. 2 धावा फलंदाजाने बघता बघता पूर्ण केल्या. तिसऱ्या धावे करता ते वेगाने धावतायत. खरा फेकी, खरा प्रदर्शन आणि बघताय आपण फलंदाजाने 3 धाव पूर्ण केल्यात. या 3 धावांशी धाव संख्येत बदल झालाय. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 58 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणूनच आम्ही नेहमीच म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. एक तर आता हा जर झेल टिपला असता तर दबाव हा सर्वस्वी फलंदाजी करणाऱ्या संघावर असतात. म्हणूनच मी म्हटलं होतं कपिलदेव निकट सरांनी असं का म्हटलंय की गोलंदाज हे मजदूर आहेत आणि फलंदाज हे साहेब आहेत. याला कारण असंच की गोलंदाज खूप मेहनत करतायत. 2 चेंडू आणि आता स्थिती अशी बनली 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये दोन्ही संघ आहेत. सचिन याचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने लँड केला होता. खूप चांगला चेंडू होता या गोलंदाजाचा. फलंदाज ऑफ स्टंपवर या आधी सफळ झाला होता. म्हणूनच पंचांची काही प्रतिक्रिया इथे दिसत नाही. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. आता स्थिती अशी बनलेली आहे 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंगची नियमावली या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. याचाच अर्थ या एका चेंडूमध्ये 3 धावा बनवाव्याच लागतील. 1 बॉल 3 रन. काय इथे फलंदाज ऋषिकेश कानिटकर याची आठवण करून देईल. कारण हा एक मात्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बघितला. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता असताना चौकार ठोकला होता. तशी कामगिरी इथे करावी लागेल फलंदाज विकी सिंग याला. बाद झालेला फलंदाज रोहित रुद्र, राज नार्वेकर. एकाकी झुंज विराज कोटणकर याची इथे पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 रन्स. मॅच मध्ये थरार निर्माण झालाय. मॅच हा रोमांचक स्थितीमध्ये जाताना दिसतोय. काही घडू शकतंय. निश्चितच प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवर असतील की हा मॅच नेमकं कोण जिंकेल. वाट मॅच एका बाजूला असं वाटलं होतं काही क्षणापूर्वी की सहजरित्या वेदांत वॉरियर्स हा मॅच जिंकेल. मात्र आता सचिन मांजरेकर याचा खूपच चांगला मारा, तिखट मारा त्याचा. 1 बॉल 3 रन्स. आडव्या बॅटचा वापर, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज वेगाने धावतायत आणि इथं 2च धाव पूर्ण होत आहेत. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं हा मॅच बालाजी लॉयन्स या संघाने जिंकलाय. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना हवं होतं तसा मॅच इथे पाहायला मिळालाय. खूपच चांगला मॅच.